33 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार आहे। राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांना 1356 कोटी वाटप होणार आहे। सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झालेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। 9 महिन्यांची मेहनत झाली मातीमोल। उन्हाळी कांद्याचे दरही कोसळले। क्विंटल मागे होते 800 रुपयांचा तोटा। कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। शासनाची चुस्पी मात्र कायम। बाजारातील आजचे कांद्याचे कमी झालेले दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्यांना दिलासा। महिन्यानंतर केळीच्या दरामध्ये झाली वाढ। केळीला 800 रुपये प्रति क्विंटलचा मिळत आहे भाव। परराज्यात आणि विदेशामध्ये मागणी मोठी। 3 ते 4 महिन्यापूर्वी केळीला 300 ते 400 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत होता। सौर कृषी पंप उंच्या कामामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक। गिनीज बुक मध्ये होणार नोंद। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी सौर पंपाची असणारी संख्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणींचे लागले लक्ष। राज्यातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। शासनामार्फत यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आली आहे। लिलावाविना ठरविला जातो शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव। अनेक उपबाजारामध्ये समितीची बनवाबनवी। लाखो रुपयांचे सेल धुळकायामध्ये। हिंगोली जिल्ह्यातील कृषी बाजार समित्यामध्ये सोयाबीनची लिलाव न करता भाव ठरविले जात असल्याकारणाने शेतकऱ्यांची होत आहे पिवळवणूक। सही सिक्के हेलपाटे आता थांबणार। 10वी-12वीचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार। विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा। डुप्लिकेट मार्कलिस्ट प्रमाणपत्रासाठी होणारी धावपळ थांबणार। 10वी व 12वी विद्यार्थ्यांना होणार फायदा। पहिली उचल 28 रुपये देण्यास कारखाने तयार। चक्कादाम आंदोलन स्थगित। लेखी हमीपत्राची प्रतीक्षा। बीड जिल्ह्यातील केज अंबाजोगाई येथे सर्व साखर कारखान्यांनी यावर्षी ऊस गाळपची पहिली उचल बिनकपात 28 रुपये देण्याचे मान्य केले आहे। मागणी विदर्भात पण उत्पादन राहिले बोटावर मोजण्या इतके। अनुदान बंद केल्याचा परिणाम। महाबळेश्वरातील ओळख असणारी स्ट्रॉबेरीची विदर्भामध्ये लागवड करण्यासाठी शासनाकडून मिळणारे 50,000 रुपयांचे अनुदान बंद केल्यामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्नही घटले। सोयाबीन खरेदीचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये। तिवसा महामंडळाने शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या सोयाबीन नाकारल्याने वकार महामंडळ विरुद्ध खरेदी विक्री संबंधीचा संघर्ष पेटला आहे। शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याबाबत खासदार चव्हाणांनी केंद्राचे लक्ष वेधले। शेतकऱ्यावरील वन्यप्राण्यांची भीती वाढत असल्याकारणाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावी यासाठी मागणी होत आहे। महसूल विभागाचा वाळू माफियावर सर्जिकल स्ट्राईक। 2 वाहने केली जप्त। अवैध गौण खनिजे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यावर महसूल विभागामार्फत आक्रमक भूमिका घेत असून अनेक जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाच्या पथकाकडून वाळू माफियावर कारवाई करण्यात येत आहे। रोहियोवरील 1 लाख मजुरांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित। महात्मा गांधी रोजगार योजनेचे काम करणाऱ्या मजुरांची ई-केवायसीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे। जालना जिल्ह्यातील ई-केवायसी पूर्ण झाल्याची असणारी आकडेवारी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। वृक्षतोडीने माळरान उजाड। वन्यप्राण्यांचा शेतामध्ये कहर। अलीकडच्या काळात वृक्षतोडीमुळे डोंगराळ भाग माळरान उजाड झाल्या कारणाने वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या तूर, हरभरा, गहू व भाजीपाला पिकामध्ये नुकसान करत आहे। अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर तांबेऱ्याचा कहर। 37,000 हेक्टरवरील कापूस संकटात। यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या अतिवृष्टी पावसामुळे आता कापूस पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे। हळद संशोधन केंद्र। तलावांना निधीची प्रतीक्षा। हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र उभारून निधीची पुरवठा शासनाकडून करण्यात येत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील रखडलेले व प्रास्ताविक प्रकल्प आता मार्गी लागणार। कापसाला विक्रमी 8,060 रुपयांचा मिळाला भाव। 18,000 क्विंटल कापसाची झाली आवक। हिंगोली जिल्ह्यामध्ये कापसाला समाधानकारक भाव मिळत असल्याकारणाने शेतकऱ्यांमध्ये थोडेसे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। बायोमेट्रिकचा गोंधळ। वारंवार बंद पडत आहे मशीन। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना देण्यात येणारे मोफत रास्त अन्नधान्य योजनेसाठी थंब मशीन वारंवार बंद पडत असल्याने म्हातारे लोक झाले परेशान। मनरेगा अंतर्गत आर्थिक मर्यादा वाढली। विहिरी, शेततळ्यांची प्रलंबित कामे मार्गी। 2 लाखावरून 7 लाखापर्यंत मर्यादा।
अनेक लाभार्थ्यांना सिंचन, विहिरी, गायगोठा बांधकाम, वृक्ष लागवडीसारखे सुमारे 10,89,000 कामे अजूनही बाकी. शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला. कृषी मंत्री काल म्हणाले नाही, आज म्हणाले हो. प्रस्ताव आला, नुकसानीचा प्रस्ताव केंद्राला पाठविला असे ते म्हणाले. रुपयाने पंतप्रधानांच्या वयाची पातळी ओलांडली. काँग्रेस आणि तृणमूलची घसरत्या रुपयावर टीका. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया मोठ्या प्रमाणावर खाली पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या आवकेत वाढ झाली असून अनेक बाजार समितीमधील आजचे कापसाचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सिसाई वाढविणार कापूस खरेदीची मर्यादा. शेतकऱ्यांना दिलासा. वाढीव उत्पादकता जाहीर. सिसाकडून खरेदी होणारे 5 क्विंटल 60 किलो ऐवजीची मर्यादा वाढवून एकरी 12 क्विंटल करावी अशी मागणी आता होत आहे. हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू. राज्यात केवळ 55 खरेदी केंद्र सुरू झाली असून नोंदणीची मुदत 15 डिसेंबर आहे. शेतकऱ्यांना हमीभावाने मका खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. सौर कृषी पंपामध्ये विश्व विक्रम. सौर पॅनल्समधून 25 वर्षे वीज निर्मिती होणार असल्याकारणाने राज्यामध्ये 10.5 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. राज्यात डिजिटल सातबाराला मिळाली मान्यता. तलाट्यांच्या सहीची गरज संपली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय. शेतकऱ्यांना केवळ 15 रुपयांमध्ये मिळणार अधिकृत सातबारा. केळी दरात 4.5 महिन्यानंतर सुधारणा. काश्मीरामध्ये पाठवणुकीच्या केळीला 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. राज्यामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये केळींचे उत्पादन चांगल्या प्रमाणे होत आहे. अनेक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये मक्याच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जनगणना फेब्रुवारी 2027 पासून होणार. लोकसभेमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी दिली माहिती. देशामध्ये पुढील जनगणना 2027 मध्ये 2 टप्प्यामध्ये होणार आहे. अतिवृष्टी बाधितांना 6.127 कोटींचे वितरण. सुमारे 4 लाख शेतकरी अद्याप वंचित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही आर्थिक मदत जमा करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांना मिळतोय अनेक लाभ. ज्या आधारे महिलांना मातृत्व सहाय्य योजना, मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत तसेच शिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी लाभ देण्यात येत आहे. पशुखाद्य दरवाढीने दुग्ध व्यवसायाला घर. आर्थिक खर्च परवडेना. दूध उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात. पशुचाराच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. अनेक बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीनचे वाढलेले ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल. देशात 41 लाख टन साखरेचे उत्पन्न होत असून एकट्या महाराष्ट्रामध्ये 17 लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा अव्वल. महाराष्ट्र अधिक गारठवणार. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तीव्र थंडीची लाटा येणार. यावर्षी जास्त पाऊस पडल्याने डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये जास्त थंडी राहणार आहे. इंग्लंडला समुद्रमार्गे पुन्हा केसर आंबा निर्मितीचा प्रयोग. महाराष्ट्रातील महाकेसर आंबा परदेशामध्ये निर्यात करण्यात येत आहे. राज्यात नव्याने 66,000 हेक्टर क्षेत्रावर अधिक ऊस लागवड होणार. मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊसाकडे वाढला असून ऊस लागवडीसाठी 2 वर्षातील तुलनात्मक स्थिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. राज्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यात येत आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे अशी माहिती आता समोर आली आहे. भारताची लोकसंख्या 2080 पर्यंत 190 कोटीवर स्थिरावणार. IASPचा अहवाल. प्रजनन दर 1.9 पर्यंत घसरला. जन्मदर घट झाल्यामुळे भारताची लोकसंख्या समोर नियंत्रित राहणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता लाभ थेट ऑनलाईन महाबेटी पोर्टलवर. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आता बंद झाली आहे. गुंठा खरेदी विक्रीसाठी नवीन नियम. आता शेतकऱ्यांना 2 गुंठ्यापर्यंत करता येणार व्यवहार. व्यवहार केलेला सातबाऱ्यावर होणार नोंद, ज्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीचे छोटे क्षेत्र स्वतःच्या नावावर करता येणार. सोने 4,450 रुपयांनी महागले तर चांदी 13,050 रुपयांनी वधारले. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही.